हाय हॅलो, मी दीपाली. तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. आजचा जो आपण पदार्थ आज बनवला आहे तो अगदी सोपा, साध्या आणि घरच्या साहित्यात होणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बऱ्यापैकी घरच्या साहित्याचंच होणारे पदार्थ दाखवले जातात. आपल्या गृहिणीला पटकन पदार्थ एखादा अवेलेबल व्हायला पाहिजे. एखादा जेव्हा आपण पदार्थ करू त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला हे घरच्या घरीच मिळून जाईल असे पदार्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर असतात. आणि हा तर पदार्थ खूप छान, खूप टेस्टी असा आहे. तुम्ही भाजलेली मिरची किंवा भाजलेला खरडा किंवा आपण कूट घालून शिजवून मिरची करतो त्यापेक्षाही सुंदर अशी ही दही मिरची लागते. अतिशय अप्रतिम चव असणारी. एकदा घरी नक्की करून बघा. आणि नेहमीप्रमाणेच माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अगदी हाताच्या बोटावर मोजल एवढं कमी साहित्य या मिरचीसाठी लागतं. अगदी छान प्रकारे ही मिरची होते, खूप चविष्ट होते. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही थोड्या वेळापूर्वी मी स्वच्छ धुतलेली मिरची पाहिली. ती आपण पूर्णपणे मधनं चिरून घेतली होती. छान प्रकारे कवळी मिरची घ्यायची, म्हणजे तिखट जरा कमी लागते. मोठी मिरची घेतली तर थोड्या प्रमाणात तिखट लागते. मग आपण स्वच्छ धुतलेली मिरची घेतली, त्याच्या बाजूलाच थोडेसे जिरे घेतले, मीठ घेतलं, दही घेतलं 4 चमचे आणि हे 2 चमचे बेसन. बेसन कशासाठी घ्यायचं की बेसनामुळेही खूप छान चव येते त्यामुळे. आता मी थोड्या प्रमाणातच मिरच्या घेतल्या होत्या त्यामुळं अगदी माझं बेसनाचं दह्याचं प्रमाण कमी आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात जर मिरच्या घेतल्या तर तुम्ही जास्त प्रमाणात ही बेसन आणि दही वापरू शकता. खूप छान अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. अगदी घरच्या साहित्यात होणारी, अगदी टेस्टी अशी. मुलेही खातील, घरचे मोठे लोकही खातील आणि खूप छान ही रेसिपी लागते. एकदा करून नक्की बघा. आता आपण मस्तपैकी काळा तवा ठेवला आहे गॅसवरती. मध्यम आचेवरती आपला गॅस आहे. आता ही मिरची छान प्रकारे अशी भाजून घ्यायची. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं. अगदी सतत हलवत राहायचं. थोडा वेळ हलवणं बंद केलं तरीही काही हरकत नाही. पण ही मिरची मधून चिरून घ्यायची, म्हणजे याच्या आत दही, आपलं बेसन, मीठ, जिरे वगैरे खूप आत जातात आणि याची चव खूप छान अप्रतिम टेस्टी अशी लागते. आपल्याकडं असे खूप सारे पदार्थ असतात बघा बरं, की आपण अगदी घरच्या साहित्यात अगदी 5 ते 10 मिनटात बनवू शकतो. पण आपण त्यावेळी विचार करत नाही. आपल्याला शक्यतो बाहेरचंच खाणं किंवा बाहेरचं घेऊन येऊन घरी खाणं हेच शक्यतो मुलांना किंवा आजकालच्या सर्वांनाच आवडायला लागलं आहे. पण हे घरच्या साहित्यातलं जे पदार्थ आपण करतो ते खूप छान पौष्टिक पण असतात, अप्रतिम पण असतात. आणि घरच्या साहित्यातले म्हणजे घरी आपल्याकडं उपलब्ध असणाऱ्या साहित्यात खूप छान प्रकारे पदार्थ होऊ शकतात. म्हणजे याची सर्वांनी तशी नोंद घ्यायला हवी. सर्व महिलांनी लक्षपूर्वक म्हणजे याचा विचार करायला हवा. खूप छान प्रकारे हे पदार्थ लागतात. आपण घरी कधी ट्राय करत नाही किंवा रेसिपीज आपण बघतो पण त्या करायचा प्रयत्न करत नाही. पण असं प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकजण आपले पदार्थ बनवत असतो. पण ही रेसिपी आहे ती अगदी 5 मिनटात होणारी आहे. अगदी मी पटकन आमच्या शेतातल्याच मिरच्या आणल्या होत्या, त्या पटकन घेतल्या, छानपैकी स्वच्छ अशा धुतल्या. कारण मिरच्यांवरती खूप औषध फवारणी झालेली असते त्यामुळे याची काळजी आपल्याला नक्की घ्यायला हवी. म्हणजे कोणताही पदार्थ जेव्हा आपण बनवायला घेतो त्याच्या अगोदर तो धुवायला हवा. भाजीसुद्धा जर आपण बनवायला घेतली तर ती आपण निवडायच्या आधी धुवून घ्यायला हवी, नितळ ठेवायला हवी आणि मग ती निवडायला हवी. ज्यावेळा तिला जर आपण निवडून साफ करून जर नीट केली तर मग तिची पौष्टिकता फार कमी होते, म्हणजे धुतली तर. त्यामुळं आपण भाजी घरात शेतातून आणली की निवडायच्या आधी धुवून घ्यायला हवी. आता या मिरच्या पण मी असंच केलं. शेतातनं आणल्या की बाजूला काढल्या कवळ्या मिरच्या आणि त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि धुतल्यानंतर मग निम्म्या अशा चिरल्या. अशा चिरल्या की खूप छान असे त्यात मीठ वगैरे गेलं की खूप चविष्ट या मिरच्या लागतात. आणि जेव्हा आपल्या शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला मिळतो त्यावेळी त्याची चव तर अप्रतिम असते, कारण तो ताजा असतो. ज्यावेळी आपण ह्याच्यातनं बाजारातनं भाजीपाला घेऊन येतो
त्यावेळी तो थोडा तरी सुकलेला असतो किंवा आदल्या दिवशी त्यांनी तोडलेला असतो, दुसऱ्या दिवशी तो आपण संध्याकाळी घेऊन येतो आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला तो पदार्थ ताटात येतो. म्हणजे 1-2 दिवस तर तो शिळा होतो. तसं शेतातल्या भाजीचं नसतं. शेतातली भाजी आणली की आपण लगेच करायला घेतो, त्यामुळे त्याची चव खूप छान असते. आता या बघा, मिरच्या आपल्या किती छान प्रकारे अशा मस्तपैकी भाजल्या आहेत. याच्यात आपण थोडंसं तेल टाकलं आहे. तेल टाकलं की जरा काळजी घ्यायची, कारण आपल्या मिरच्या फुटण्याची शक्यता असते. मग अशी एक मिरची फुटलीच होती, मग त्याचं बी आपल्या कदाचित डोळ्यातही जातं किंवा आपल्याला भाजतंही. त्यामुळे जरासं लांब होऊनच आपण या मिरच्या भाजायला हव्यात. खूप छान प्रकारे अशा या मिरच्या मस्तपैकी तेलात अगदी खरपूस भाजून घ्यायच्या. अशा मिरच्या बघितल्या की सुटलं ना तोंडाला पाणी. आता आपण तेल टाकलंच होतं. आता गॅस पूर्ण कमी करायचा आहे. त्याच्यात आपण 2 चमचे बेसन टाकलं आहे. हे बेसन ही खूप छान प्रकारे असं भाजून घ्यायचं. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचं. बेसन भाजलं की त्याचा खूप छान प्रकारे वास सुटतो. छान प्रकारे वास सुटला की समजायचं आपलं बेसन छान भाजलं आहे. फक्त गॅस फुल ठेवायचं नाही, अगदी कमी प्रमाणात गॅस ठेवायचा. मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी अगदी थोडंसं चमच्याभर तेल डबल सोडलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बेसन छान प्रकारे भाजून झालं आहे. याचा वासही खूप छान सुटला आहे. आता मी जिरं टाकलेत याच्यात. हे जिरं या मिरचीसोबत छान प्रकारे असे भाजून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. बघा, तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जर खरट जास्त चालत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तही मीठ टाकू शकता. खूप छान, खूप चविष्ट ही मिरची लागते बरं का, दही मिरची. अप्रतिम चव असते. एकदा करून बघा नक्की अशा प्रकारे. आता याच्यात आपण मीठ टाकलं आहे, जिरं टाकले आहेत. आता आपण टाकणार आहे 3 ते 4 चमचे दही. हे दही शिळं घ्यायचं नाही, अगदी फ्रेश घ्यायचं, म्हणजे त्याचा आंबटपणा कमी असावा. खूप छान प्रकारे हे असं यात मिक्स करायचं. 2 ते 3 मिनटं छान प्रकारे असं परतून घ्यायचं. या दह्यामध्ये आणि बेसनमध्ये ही मिरची भाजली ना की हिचा तिखटपणा पूर्णपणे कमी होतो. आणि ज्यावेळी दही आणि बेसन या मिरचीच्या आतही जातं त्यावेळी त्याची चव खूप छान लागते, अप्रतिम अशी लागते. आता शेवटी आपण ही चांगल्या प्रकारे परतून घेऊन दह्यामध्ये आणि बेसनामध्ये थोडीशी शिजून दिली. त्याच्यानंतर आपण खायला घेतली. खूप छान याची चव होती. शेवटी आपण कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीनंही याची चव खूप छान होते. ही मिरची 4 ते 5 दिवस टिकते. अप्रतिम अशी याची चव आहे. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.